बोला राधे राधे राधे. हे गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आम्ही लोक हा इकडे CFC रोडला, हा आहे CFC रोड आणि इकडे आमच्या लोकांच्या इकडे आम्ही लोकांनी रूम बुक केलं आहे ह्याच्यामध्ये पहिल्या माल्यावर. हां आणि आता आम्ही पण चाललो आहे. सर्वात इम्पॉर्टंट मंदिर आहे आता पण प्रेम मंदिर आणि इस्कॉन टेम्पल पण फिरू आहेत, पण ह्या ब्लॉगमध्ये नाही भेटणार तुम्हाला, दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आता आपण जायचं आहे प्रेम मंदिरला. इकडनं आम्ही लोकांनी जवळच धरला, 20-20 रुपये रिक्षा आहे शेअरिंग डायरेक्ट प्रेम मंदिर. चल लेट्स गो. राधे राधे. बघा आम्ही लोक प्रेम मंदिर साईडला आलो. आय डोंट नो बट प्रेम मंदिर कुठे, या साईडला की या साईडला आहे. इथे हे लावून घेतलंय मला, एकदाच लावलंय, जास्त लावायचं नाही. प्रेम मंदिर कुठे आहे भाई, प्रेम मंदिर कुठे आहे. तर गाईस आम्ही लोक आलेलो आहे. इकडनं 200 मीटर लांब आहे. काय माहिती तर रिक्षावाल्याने आम्हाला लोकांना मागे का उतरवलं नाही. आणि कमेंटमध्ये सांगा हे कसं दिसतं माझ्यावरती. राधे राधेचं तुम्ही उडला, माझ्यावरती पण उडला चुकताय काय तुम्ही लोक यार. मग आम्ही लोक आता प्रेम मंदिरला जातो. तुम्हाला लोकांना प्रेम मंदिर सिनेमॅटिक टेक्स व्हावा आजकाल सिनेमॅटिक टेक्स काढणार आहे तो सोम्या आणि मी ब्लॉग शूट करणार आहे. आपण बघूया. चला राधे राधे लेट्स गो. भावांनो आणि भावांच्या बहिणींनो, माझे नाही कोण बघा म्हणजे आमच्या बहिणी आहोत. हे गाईज आता आपण आलेलो आहे खूप लांब. तर तुम्हाला दाखवतो जिकडे आपण एवढ्या वेळापासून विचार करतो यायचा. माझा एक ड्रीम कम्प्लीट होतोय आज. प्रेम मंदिर बघ आहे तुमचा सिनेमॅटिक टेकर कामाला पण लागला. आणि आपण आता आलो आहे. आता क्राऊड वगैरे नाही आहे, मस्त जातो दर्शन वगैरे करतो. थोडे व्हिडिओज वगैरे बनवायला पण होतील आम्हाला पण. गाईज काय दिसतं बाई पण, हा बघ फुल सीन बघा. थांब हा बघ तुम्हाला याचा हे बघा, याचा वाईड अँगल करतोय बघ. हाय मी मस्त फोटो काढते. भावा माझे फोटो काढ. हे सोम्या फोटो काढा एकेकाने सर्वांनी आपले बघ. प्रेम मंदिर हाय बघ इकडे सर्व आहे. हे सर्व प्रेम मंदिर. फायनली गाईज फायनली प्रेम मंदिर भावा. त्या इथेचा बॅग चेक होत आहे, इथेचा बॅग चेक होत आहे म्हणून. तरी भाई मी लवकर यायचा विचार केला तरी क्राऊड लागली सर्व इकडे बघ. हा फुल प्रेम मंदिर पूरा गया बा, असा व्यू गया बघ. वो रा ब्लॉग चालू झाला आता. बाद में मिलेगा. अरे परत काढूया. आता आपण आहे ना आम्ही लोक एकदम परफेक्ट टाइमला आले. आता कसं माहिती आहे 4-5 वाजले की 7 वाजता परत अंधेरा होईल. मग मस्त लायटिंग वगैरे पेटेल. मग लायटिंगच्या टायमाला परत काढ. गाईज तुमच्यासाठी एक बात बोलतो, जे पण सिनेमॅटिक टेक्स आहेत ना ते सर्वांचा आहे ना हकदार आपला भाई आज सोम्या आहे. आज नाही वृंदावनच्या ट्रिपमध्येच पुरा सोम्याच आहे. सर्व टेक्स तोच घेतो आहे. आणि या प्रेम मंदिरचा एक टेक घे चांगला, नाही तर मी तुला लाईव्ह मारीन. गोवर्धन पर्वत प्रेम मंदिर. We are entering in. Let's go.
आमचं दर्शन करून झालेलं आहे. हे बघा किती सुंदर वाटतं मंदिर. तर आता आमचं दर्शन करून झालेलं आहे, पण इकडनं जाऊ नाही शकत, कारण की जे इम्पॉर्टंट वस्तू आहे, जी इम्पॉर्टंट आहे या प्रेम मंदिरबद्दल, ती आहे लायटिंग. याची लायटिंग एवढी झकास असते ना, एवढी चांगली असते ना, लोक फक्त लायटिंग बघायला येतात कधी कधी. तर आता आपण याची लायटिंग बघणार आहे. थोड्या वेळात लायटिंग चालू आहे आणि आपण लायटिंगसाठी बघूया. आता बसूया इकडे थोडं. आता बसला पण हे बाई जागा पकडलीस पण, शाबाश. सोम्याला बोलो. एकच आपला भारी आहे सगळं. काय बोलतोय चीन बघायचंय. जाऊ दे, कॉपीराइट येईल. गाईज लायटिंग चालू आहे इकडे आता. वाव, अजून तर चालूच नाही. गाईज आता मी तुम्हाला दाखवतो रात्रीचा प्रेम मंदिर. Here we go. 1, 2, 3. आता दिसतोय. आता आपल्याला निघायचं आहे इकडनं. जास्त काय नाही भावा, मला आता ना इकडे एक मराठी दादा भेटलेला, त्याच्याकडनं मी ड्रोन शूट बस. म्हणजे त्याच्याकडनं मागितलास? हा, ड्रोन तुझ्या फोनमध्ये आहे ना. फार फट्टे सीन आहे रे इकडे. आय होप आता आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया, आणि तुम्हाला जे पण असेल मी आता जे आणलंय सर्व सिनेमॅटिक टेक्स्टमध्ये टाकीन. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आवडला तर लाईक, कॉमेंट, शेअर, सबस्क्राईब सर्व करा. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पीस.